नमस्कार, नमस्कार, नमस्कार. गोष्टींच्या वाड्यावर तुमचं अगदी जंगली स्वागत. जंगली नाही, मनापासून स्वागत. आजची गोष्ट की नाही जंगलाबद्दलची आहे, म्हणून जंगली स्वागत असं चुकून बोलले मी. तुलसा तिच्या वर्गमैत्रिणींसोबत कान्हा अभयारण्यात गेली आहे. वनाधिकाऱ्यांच्या मदतीनं त्या सगळ्याजणी फार अनोख्या आणि रंजक प्रकारे जंगलाचा अनुभव घेऊ शकल्या आहेत. कसा ते आपणही पाहू या पुस्तकात. या गोष्टीची वाचन पातळी आहे 3, म्हणजेच माझ्या मोठ्या श्रोत्यांनी ही वाचायला हवी आणि माझ्या छोट्या श्रोत्यांनी माझी गोष्ट ऐकायला हवी. तर चला ऐकूया. जंगलातला फेरफटका ही गोष्ट लिहिली आहे भावना मेनन यांनी. चित्र काढली आहे कविता सिंग काळे यांनी. मराठी अनुवाद केला आहे वर्षा गजेंद्र गडकर यांनी. गोष्ट प्रकाशित केली आहे प्रथम बुक्स आणि स्टोरी विवर कम्युनिटी यांनी. लायसन्स अंडर CC BY 4.0 लायसन्स. एकदा तरी जंगलात जावं असं तुलसाला नेहमी वाटायचं. शाळेतल्या बाईंनी एक दिवस त्यांना वाघांची गोष्ट वाचून दाखवली. तुलसाला जंगलाच्या आणि प्राण्यांच्या गोष्टी ऐकायला फार आवडायच्या. अखेर एके दिवशी तिची इच्छा पूर्ण झाली. खरे काकांनी एका बड्या वनाधिकाऱ्यांनी तुलसा आणि तिच्या मैत्रिणींना जंगल पाहायला बोलावलं. हे जंगल कान्हा व्याघ्र प्रकल्प म्हणून ओळखलं जातं. ही बातमी ऐकून तुलसा आणि तिच्या मैत्रिणींचे चेहरे आनंदाने फुलून गेले. त्यांना एक संपूर्ण दिवस आणि एक रात्र जंगलात घालवता येणार होती. बरं, व्याघ्र प्रकल्प म्हणजेच टायगर रेस्क्यू सेंटर. शाळेतून जंगलापर्यंत बसने पोचायला चांगले 4 तास लागले होते. तुलसा बसमधून उतरल्यावर एका दणकट हातानं तिच्याशी हस्तांदोलन म्हणजेच शेक हँड केलं आणि मग तिच्या केसांवरून प्रेमानं हात फिरवला. कानामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे, खरे काका म्हणाले. तुलसा आणि तिच्या मैत्रिणी राणी, मिठू आणि दीप्ती एकमेकींना अगदी धरून होत्या. जंगलात आल्या होत्या ना, त्यामुळे मुली घाबरलेल्या पण होत्या, तेवढ्याच खूप उत्साहीसुद्धा होत्या. म्हणून त्या एकदम एकमेकाला धरून पण अगदी एक्सायटेड म्हणतात ना तुमच्या इंग्रजीत, तशी त्यांची मनाची स्थिती होती. इथली हवा नाकात ओढून घ्या गं, बघा तिला कसा झाडांचा आणि पानांचा वास आहे, मिठू म्हणाली. साबणाने धुतलेली असावी इतकी स्वच्छ आहे ही हवा, राणीनं पुस्ती जोडली. सूर्यास्ताची वेळ झाली होती, म्हणजेच इव्हनिंग, संध्याकाळ झाली होती. खरे काका आणि वनातल्या इतर अधिकाऱ्यांनी त्यांना जंगलाबद्दल आणि दुसऱ्या दिवशी त्या काय काय पाहणार आहेत त्याविषयी सांगितलं. मुलींनी ओळखावेत म्हणून त्यांनी वेगवेगळ्या प्राण्यांचे आणि पक्ष्यांचे आवाज साऱ्या जणींना ऐकवले. हा मोर आहे. आ आ आ. मला माहिती आहे, हे भेकर आहे. के 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 के. हा तर रातकिड्यांचा आवाज आहे. दुसऱ्या दिवशी तुलसा पहाटे 5लाच उठली. बाप रे, केवढी थंडी होती. सगळ्या जणांनी स्वतःला उबदार कपड्यात लपेटून घेतलं. एक एक करत ते बसमध्ये चढले. आपल्याभोवती सगळीकडे उंच गवत आणि त्याच्यावर धुक्याची दाट रजाई पसरली आहे, जंगलातले गाईड रणवीर काकांनी त्यांना सांगितलं. तुलसाला तोंडात गार आणि शुद्ध हवा जाणवते आहे. तिची चव पुदिन्याच्या पानांसारखी वाटते आहे. श्श, रणवीर काका हळूच म्हणाले. आपल्या बस शेजारी 2 लांडग्या आहेत बरं का. प्रत्येक जण लक्ष देऊन ऐकू लागला.
उंच गवताची सळसळ त्यांना ऐकू आली. लांडगे आतल्या दाट जंगलात पळून जाताना त्यांच्या पायाखाली वाळलेली पानं हलकेच चिरडली जात होती. रणवीर काका पुन्हा दबक्या आवाजात बोलू लागले. रस्त्याच्या डावीकडे ना एक मोठं हरिण उभं आहे. त्याला सांबर म्हणतात बरं का. इडली सांबरचं सांबर नाही, हे वेगळं सांबर. हरणातल्याच फॅमिलीतलं म्हणजे कुटुंबातलं एक प्राणी येतो. हे हरिण तपकिरी रंगाचं आणि त्याच्या डोक्यावरची शिंगं मोठ्या फांद्यांसारखी आहेत. त्यांना सांबर शिंग असंही म्हणतात. सगळ्या जणांनी डावीकडचे आवाज ऐकण्यासाठी कान टवकारले. हॉक 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 हॉक. सांबर ओरडत पळून गेलं. मोठ्या हॉर्नसारखा आवाज आहे ना हा, तुलसा म्हणाली आणि सगळ्या मुली हसल्या. पुढे गेल्यावर हवा आणखी थंड झाली. आता आपण नदीजवळ आलो आहोत, रणवीर काकांनी सांगितलं. तुलसाला पाण्याची खळखळही ऐकू आली. झाडांवरून कितीतरी पक्षी हाकारे देत होते. बरं मुलांनो, आपण ही गोष्ट इथेच थांबूया. हा भाग 1 आणि भाग 2मध्ये पुढची गोष्ट पुन्हा ऐकूया. तोपर्यंत मला काही प्रश्नांची उत्तरं द्या. तुलसा आणि तिच्या मैत्रिणी, त्यांना रणवीर काका एवढं सगळं वर्णन करून का सांगता आहेत? तुम्हाला काय वाटतं? मला नक्की कमेंट्स करून कळवा. आणि आपण याचं उत्तरसुद्धा नंतर ऐकूया. तर पुन्हा भेटू या गोष्टींच्या वाड्यावर. तोपर्यंत बाय बाय, टाटा.